प्रश्न पडतो ना की रोज मुलांच्या टिफिनला काय द्यायचं आणि त्यातल्या त्यात मुलांना रोज काहीतरी वेगळं हवं असतं. तर चला आज मी तुमच्याबरोबर 2 रेसिपी शेअर करते जे की तुम्ही सकाळी एवढी धावपळ असते त्यामध्ये मुलांना टिफिनला बनवून देऊ शकता. चला पहिली रेसिपी बघूया. तर मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी मी इथे मुगाची डाळ घेतली आहे. अर्धी वाटी रवा टाकायचा, अर्धी वाटी दही टाकूया, अर्धी वाटी पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकूया आणि 1 चमच जिरे टाकला आहे. मिक्सरमध्ये फिरून बॅटर केलं. त्यातलं अर्धं बॅटर बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि जे बाकीचं बॅटर आहे त्यामध्ये पालक टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. इथे छान ग्रीन कलरचं आपलं बॅटर झालं आहे रेडी. आता चॉपरमध्ये आवडीनुसार याची भाज्या घेऊया आणि भाज्या छान आपल्याला अगदी बारीक अशा चॉप करून घ्यायच्या आहे. इथे बघू शकता छान भाज्या चॉप करून घेतल्या. कढईत थोडंसं तेल टाकायचं, चॉप केलेल्या भाज्या टाकूया आणि ह्या भाज्यांना आपल्याला हाय फ्लेमवर 2-3 मिनटं छान परतून घ्यायच्या. म्हणजे भाज्यांमध्ये जो कच्चापणा असतो ना तो निघून जातो. काही मसाले टाकायचे, लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर आणि त्यानंतर पनीरसुद्धा खिसून टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चवीपुरता मीठ टाकूया आणि बघू शकता मस्त आपली इथे ना स्टफिंग रेडी झालेली आहे. थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढायची. थंड झाली की यामध्ये आपण चीज खिसून टाकूया. आता अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. आप्पे पॅन गरम करायचा, त्यात थोडं थोडं तेल टाकायचं आणि त्यानंतर जे व्हाईट कलरचं बॅटर आहे ना ते पहिले टाकूया आणि तयार केलेले त्यावर बॉल्स टाकायचे आणि त्यानंतर जे ग्रीन कलरचं बॅटर आहे ना ते वरून टाकायचं. आता व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने ही प्रोसिजर तुम्ही करायची. झाकण ठेवायचं आणि दोन्ही साईडनी आपल्याला हे आप्पे छान अलटून पलटून मस्त भाजून घ्यायचे आहे. आता बघू शकता मस्त आपले आप्पे इथे रेडी झाले. कलरफुल असे आप्पे आहे. मुलांना काहीतरी वेगळं असलं की मुलंही खूप आवडीने खातात आणि भरपूर भाज्या आहे म्हटल्यावर हेल्दीसुद्धा आहे. तर कढईत थोडंसं तेल टाकूया, जिरा मोहरी टाकायचं, त्यानंतर पांढरे तीळ टाकले आहे, तयार केलेले आप्पे टाकायचे आणि थोडासा मॅगी मसाला टाकला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता या आप्प्यांबरोबर ना आपल्याला चटणी पण बनवण्याची गरज पडत नाही. हे आप्पे ना खायला तसेच खूप छान लागतात. तर मुलांच्या टिफिनसाठी ना एकदा नक्की ट्राय करून बघा. चला दुसरी रेसिपीसुद्धा बघूया. तर कढईमध्ये 1 वाटी पाणी घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकूया आणि 1 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं आपल्याला हे साईडला ठेवायचं. कढईत थोडंसं तेल टाकूया, जिरा मोहरीचा तडका द्यायचा, त्यानंतर ठेचलेली लसूण आणि हिरवी मिरची टाकूया. तर लसूण आपल्याला छान तेलात परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद टाकायची, जिरा पावडर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर हे मसालेसुद्धा छान व्यवस्थित परतून घेतले. उकळलेला बटाटा टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून इथे आपली बटाट्याची स्टफिंग झाली आहे रेडी. आता थंड होण्यासाठी आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथे आपलं मिश्रणसुद्धा मी तांदळाचं एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता थोडं थोडं यावर तेल घ्यायचं हातावर आणि मस्त आपला हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. आता त्यातला एक छोटा गोळा घ्यायचा. हातावरच आपल्याला अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे. जशी आपण पुरणासाठी करतो ना तशा पद्धतीने तयार केलेली स्टफिंग यामध्ये टाकायची आणि अशा पद्धतीने आपण ही करंजी तयार करून घेऊ. इथे मी करंजीचा आकार दिला आहे. तुम्ही इथे बॉल्ससुद्धा बनवू शकता. आता आपल्याला हे ना एक 10 ते 15 मिनटं हाय फ्लेमवर छान स्टीम करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त हे छान स्टीम झालं आहे. लगेच तडका देऊ. तर तेलात जिरा मोहरीचा तडका द्यायचा, पांढरे तीळ, त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे आणि तयार केलेले आपले हे जे करंजी आहे ती टाकायची आणि छान तेलात आपल्याला एक 2-3 मिनटं परतून घ्यायची आहे. आणि